नमस्कार मंडळी. कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीमध्ये छान अशी गरमागरम ढाबा स्टाईल पालकाची भाजी आपण आज तयार करणार आहोत. त्यामध्येही एक आपण सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत. त्यामुळे या भाजीची चव अगदी अप्रतिम अशी तयार होणार आहे आणि सोबत एक वेगळ्या चवीची चपातीसुद्धा आपण करणार आहोत. चला तर मग वेळ न करता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे 3 मोठ्या पालकाच्या जुड्या मी आधी तोडून आणि नंतर स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्या. आता आपण ह्या वाफवून घेणार आहोत हा पालक. त्यासाठी एका भांड्यात मी सर्वात आधी पाणी टाकून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये मग मीठ टाकून घेणार आहे. टाकलेलं आपण मीठ पूर्ण इथे विरघळून घेणार आहोत. तर आता इथे मीठ विरघळल्यानंतर आपण पालक हा वाफवून घेणार आहोत. एकसाथ तर सर्व पालक आपला यामध्ये बसणार नाही. त्यामुळे आपण हा पालक 2 बॅचमध्ये वाफवून घेणार आहोत. मोठं पातेलं असेल तर एक वेळेसही हा पूर्ण वाफवणं होईल. तर आता इथे आपण हा सुरुवातीला अर्धा पालक टाकून घेतलेला आहे. लगेचच 3 ते 4 मिनिटातच हा आपला पालक वाफवून होतो. आता हा वाफवलेला पालक आपण म्हणजे बाजूला करून नंतर राहिलेला पालक यामध्येच टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हा पालक आपण वाफवून घेणार आहोत आणि हा नंतर आपल्याला छान गार करून घ्यायचा आहे आणि नंतरच मिक्सरला हा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा हा राहिलेला पालकसुद्धा मी दुसऱ्या बॅचमध्ये टाकून घेतलेला आहे इथे. आणि बघा मिठामुळे पालकाचा जो रंग आहे तो तसाच राहतो. बऱ्याचदा इथे सोड्याचा देखील वापर केला जातो. सोड्यानेही पालकाचा रंग हा तसाच राहतो. तर आता आपण हा पालक इथे पूर्ण वाफवून घेतलेला आहे आणि आता आपण हा काढून एका भांड्यात गार करून घेणार आहोत. तर हा बघा पूर्ण पालक माझा वाफवलेला आहे. आता हा 2 बॅचमध्ये आपण मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेणार आहोत. पण पालक मिक्सरमध्ये टाकताना गारच व्हायला पाहिजे बरं, नाहीतर बऱ्याचदा पूर्ण पालक सगळीकडे उडतो. तर हा इथे बघा छान असा बारीक करून घेतलेला आहे मी आणि एका भांड्यामध्ये हा पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे थोडं मी मोठंच भांडं घेतलेलं आहे, ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. सर्वच पालक हा बारीक करून म्हणजेच मिक्सरला फिरवून झालेला आहे. काही खडे मसाले घेतलेले आहेत, तर त्यामध्ये इथे एक स्टार फूल घेतलेला आहे, पोहे खाण्याचे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, कलमीचा एक लहान 1 इंचापेक्षा छोटा असा तुकडा घेतलेला आहे, अर्ध्या इंचाचाच आणि इथे 6 ते 7 काळी मिरी, 1 चमचा पोहे खाण्याची बडीशोप आणि 3 हिरव्या मिरच्या. लाल तिखटसुद्धा इथे आपण वापरणार आहोत. 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि इथे आलं घेतलेलं आहे. 1-1 इंचाचे असे 2 तुकडे घेतलेले आहेत मी आणि पोहे खाण्याचे 1.5 चमचा एवढे धणे घेतलेले आहे आणि तिथेच आणखी आपण तेजपत्तासुद्धा घेतलेला आहे. आता आलं इथे अशा स्ट्रिपसुद्धा मी करून घेतलेल्या आहे. हे आपण तेलात टाकणार आहोत. 2 लाल सुक्या मिरच्या आणि 1 कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा. तर कोथिंबीरसुद्धा बघा इथे थोडी जास्त घेतलेली आहे. यातलीच आपण वरून टाकणारसुद्धा आहोत आणि याच्या ज्या काड्या आहेत त्या वाटणामध्ये आपण वापरणार आहोत. आणि इथे आपण हे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर आता आपण यामध्ये चणा डाळीचं पीठ पालकामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे आपण 3 चमचे हे चणा डाळीचं पीठ आपल्याला वापरायचं आहे आणि विस्करनी छान सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हाच तो आपला सिक्रेट पदार्थ होता. आता सर्व आपण छान हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे या पालकामध्ये. आता आपण जो घेतलेला कांदा आहे तो कांदासुद्धा कापून घेणार आहोत. तर छान बारीक असा हा आपल्याला कापायचा नाही, असा उभा लांबसरच आपण कापून घेणार आहोत, कारण हा आपण वाटणामध्ये वापरणार आहोत. तर बरेचदा यामध्ये जास्त खड्या मसाल्यांचा वापर केला जात नाही. इथे आपण जे स्टार फूल घेतलेलं आहे आणि काळी मिरी, कलमी एवढंच आपण इथे वापरलेलं आहे. तर जास्त कुठे खडा मसाल्याचाही मी इथे वापर केलेला नाही. तर आता हा कांदा तेल टाकून आपल्याला छान सोनेरी रंगाचा, डार्क सोनेरी रंगाचा भाजून घ्यायचा आहे. तर इथे थोडं तेल मी जास्त वापरलेलं आहे. तर हे बघा याचा रंग हा हलकासा बदललेला आहे. त्यानंतर आपण जे घेतलेले साहित्य होते ते सर्व यामध्ये टाकायचे आहे. आलं आणि लसूण आपण हा नंतर टाकून घेणार आहोत. कारण आपल्याला ते फक्त हलकंसंच म्हणजे परतून घ्यायचं आहे. त्यासाठी ते आपण शेवटी टाकलेलं आहे. आता बघा हे परतून माझं झालेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. कारण कोथिंबीर ही लगेचच भाजल्या जाते. तर ती सगळ्यात शेवटी वापरलेली आहे.
आणि तिला थोडं मॉइश्चर असल्यामुळे आपले खडे मसाले तेवढे चांगले भाजले गेले नसते, म्हणून ती आपण शेवटी टाकलेली आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झाल्यानंतर टाकून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर हे वाटण बघा छान बारीक केलेलं आहे. आता एका भांड्यात काढून सुद्धा घेणार आहे. आता इथे मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे, यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर तेजपत्ता, त्यानंतर इथे मी आलं आणि 2 लाल सुक्या मिरच्यासुद्धा घालून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे आलं टाकल्यामुळे खाताना ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं. आता यामध्ये तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटणसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद, त्यानंतर 1 चमचा भरून गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे लाल तिखट आपण टाकून घेतलेलं आहे. आधी आपण यामध्ये 3 हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे तिखट आपण म्हणजे बेताने वापरलेलं आहे. त्यानंतर कसुरी मेथीसुद्धा इथे घालून घेतलेली आहे. आता झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया. तर आता इथे 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर वाटणातील तेल बघा किती छान वेगळं झालेलं आहे. आता इथे आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता पूर्ण हे वाटण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण जितकं छान परतल्या जाईल तितकी छान भाजीला चव येते. तर आता अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेही यामध्ये टाकलेलं आहे. कडेने लागलेलं सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपण जे पालक तयार करून घेतलेला होता पेस्ट पालकाची, ती आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. पालकामध्ये आधी मीठ टाकल्यामुळे मीठ थोडं बेताने घालायचं आणि सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा सगळं छान असं मिक्स झालेलं आहे. झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे. तर आता इथे झाकण काढून घेतल्यानंतर बघू शकता आपल्या भाजीवर किती छान म्हणजे तेल सुटलेलं आहे आणि रंगही किती छान आलेला आहे. इथे लोखंडी कढईचा आपण वापर केल्यामुळे बघा हिला किती छान रंग येतो. हॉटेलमध्ये, ढाब्यावर जेव्हा हे भाज्या करतात तेव्हा त्यांना लोखंडी कढईचाच ते वापर करतात. आता आपण चपातीची सुद्धा तयारी करणार आहोत. त्यासाठी बघा इथे मी 1.5 वाटी भरून चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ओवा टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे. आता कोथिंबीर थोडी अजून टाकणार आहे. तर यामध्ये हळदसुद्धा घालून घेतलेली आहे आणि ओवा हातावर छान असा चोळून मी घालणार आहे. कोथिंबीर थोडी वाळवलेली आहे, परत एकदा घातलेली आहे. सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकत याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे. गोळा सैलसर करायचा नाही आपल्याला जास्त, तर चपातीपेक्षा थोडा घट्ट. तर अशा प्रकारे हा पूर्ण गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. तर हाताने सुद्धा मी दाखवते की बघा किती छान तयार झालेला आहे. अगदी आपण 5 मिनिटे हा मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता इथे 5 मिनिटानंतर आपण याची चपातीसुद्धा करायला घेऊ. हाताला हलकंसं तेल लावलेलं आहे. आता पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा. दुसरीकडे तवासुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता याची आपण घडीची चपाती करून घेणार आहोत. तर आता इथे आपल्याला घडीची चपाती छान अशी करून घ्यायची आहे. त्यामुळे ही चपाती राहिली तरी म्हणजे बराच वेळ राहिली तरी ती नरम राहणार आहे. तर इथे बघा जशी आपण चपाती तयार करतो अगदी तशीच आपल्याला तयार करायची आहे. छान वरून याला तेल लावायचे आहे आणि आतल्या बाजूने सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हातावर बघा याची असा आपल्याला चपातीसाठी तयार करायचा आहे हा गोळा. तर बघा आता आता लाटूनसुद्धा घेऊया. जास्त फार मोठीसुद्धा आपल्याला ही लाटायची नाही. कडेने छान अशी बारीक करून घ्यायची आहे आणि नंतर मग ही आपण भाजून घेणार आहोत. तवासुद्धा छान असा गरम आधीच व्हायला पाहिजे, नाहीतर ती व्यवस्थित आपली चपाती भाजली जात नाही. बघा एवढ्या म्हणजे साईजची आपण ही तयार करणार आहोत. कोथिंबीर असल्यामुळे चवही खूप छान लागते आणि दिसायलासुद्धा ही चपाती खूप छान लागते. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे भाजी नसली तरी तुम्ही तेल टाकून, तूप टाकून सुद्धा खाऊ शकता. तर आता आपण ही तव्यावर टाकून छान अशी दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत. तर बघा दुसरी बाजूही आपण पलटवून घेणार आहोत आणि याला आपण वरून तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे छान मऊसूद अशी राहते आणि खायलासुद्धा चवदार अशी लागते. तर बघा दुसऱ्या बाजूनेही तेल आपण लावून घेतलेलं होतं. तर आता याही बाजूने आपल्याला परत एकदा तेल लावायचं आहे आणि छान सोनेरी डाग पडेपर्यंत ही आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे.
तर अशी छान आपल्याला सोनेरी डाग यावर पडेपर्यंत ही चपाती भाजायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा मुलांना टिफिनलाही ही चपाती देऊ शकता. दिसायलाही छान दिसते आणि खायलासुद्धा. तर आता ताटसुद्धा तयार करून घेऊया. मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला यातला कुठला पदार्थ आवडला तेही कमेंट करायला विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.